वर्ध्यातील दिव्यांग बांधवासाठी आमदार राजेश बकाने ठरवला मोठा निर्णय। जनसंपर्क कार्यालयात तत्काळ कार्यवाही, प्रशासनाला कडक निर्देश। दिव्यांगांचे हक्क, अनुदान आणि सुविधा सुनिश्चित करण्यासाठी आमदार बकाने यांनी घेतले प्रभावी पाऊल। देवळी येथील आमदार राजेश बकाने यांच्या कार्यालयात आज जवळपास 150 ते 200 दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। शासकीय आदेशाप्रमाणे दरमहा 2500 रुपये अनुदान मिळणे अपेक्षित असताना अनेकांना प्रत्यक्षात फक्त 1500 रुपये मिळत असल्याची माहिती त्यांनी मांडली। तसेच संजय गांधी निराधार योजनेत नायब तहसीलदारांकडून होणाऱ्या अडचणी देखील त्यांनी सांगितल्या। आमदार बकाने यांनी लगेच संबंधित नायब तहसीलदारांना कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आणि स्पष्ट केले की दिव्यांग बांधवांच्या हक्कावर कुठलाही त्रास सहन केला जाणार नाही। सर्व प्रकारची पाहणी करून अनुदानात होणारी कपात थांबवण्याचे, प्रलंबित अर्ज त्वरित निवारण करण्याचे आणि कार्यालयात कोणतेही त्रास होऊ नये यासाठी कडक सूचना देण्यात आल्या। याशिवाय आमदारांनी जिल्हाधिकारी वर्धा यांच्या संपर्क साधून प्रशासनाला आवश्यक त्या पातळीवर निर्देश द्यायला सांगितले आहे। पुलगाव व परिसरातील दिव्यांगांसाठी आता अर्ज पुलगाव अप्पर तहसील कार्यालयात स्वीकारले जातील, ज्यामुळे शेकडो दिव्यांग बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे। आमदार बकाने यांनी स्पष्ट भूमिका सांगितली की दिव्यांगांचा हक्क हा आमची प्राथमिकता आहे। न्यूज एक्सप्रेस करता संतोष देशमुख यांची बातमी।